नमस्कार. ॲग्रोवन डिजिटलच्या शेळीपालनाची बाराखडी या विशेष सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मागच्या भागात आपण शेळीमध्ये आढळणारे विविध आजार, त्याची कारणं, लक्षणं आणि त्याच्यावरच्या उपाययोजना याची माहिती घेतली. आजच्या भागात आपण शेळ्यांचं पुनरुत्पादन आणि प्रजनन करत असताना प्रजननाच्या विविध पद्धती, याचं महत्त्व याची माहिती आपण पाहणार आहोत. याविषयी आपल्याला माहिती देत आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळ पुणे इथले सहाय्यक संचालक डॉक्टर सचिन टेकाडे. नमस्कार, मी डॉक्टर सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामध्ये कार्यरत आहे. आज आपला विषय आहे शेळ्यांची पैदास आणि पुनरुत्पादन व्यवस्थापन. पैदास व्यवस्थापन आणि पैदास व्यवस्थापनाचं काय महत्त्व असते? मित्रांनो, शेळीपालनामध्ये पैदास आणि पुनरुत्पादन व्यवस्थापन हा फार दुर्लक्षित असलेला विषय आहे. कारण जसं आपण शेळीपालनाची गुरुकिल्ली म्हणतो, त्या गुरुकिल्लीमध्ये प्रजनन व्यवस्थापन आहे, आरोग्य व्यवस्थापन आहे, आहार व्यवस्थापन आहे, दैनंदिन व्यवस्थापन आहे. आणि ह्या चारही चाक जेव्हा चालतात तेव्हा आपला व्यवसाय हा चांगला फायदेशीर होऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे त्यामधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे जर आपल्याला बघायचं झालं तर ते म्हणजे प्रजनन आणि पुनरुत्पादन, यावरती आपल्याला भर देणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेळीपालन हा व्यवसाय मांस उत्पादनाकरता महत्त्वाचा केला जातो. आणि जो व्यवसाय जर आपल्याला मांस उत्पादनासाठी आपण व्यवसाय करतो, यामध्ये जर आपल्याला चांगलं उत्पन्न मिळवायचं असेल तर दोन बाबी आपल्याला लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं. एक तर म्हणजे करडांची जलद गतीने वाढ करणे आणि दुसरं म्हणजे दोन वेतामधील अंतर कमी असणे. मित्रांनो, शेळीपालन मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये केलं जातं, परंतु प्रति शेळीपासून मिळणारं उत्पन्न जोपर्यंत आपल्याला जास्त मिळत नाही किंवा ते वाढत नाही, तोपर्यंत आपल्याला या व्यवसायामध्ये फायदा किंवा चांगलं जास्त उत्पन्न मिळू शकत नाही. आणि त्यासाठी दोन गोष्टी आपण निश्चित लक्षात ठेवल्या पाहिजे. एक तर म्हणजे दोन वेतामधलं अंतर. शेळीचा गाभणकाळ जर आपण बघितला तर हा 5 महिन्याचा असतो आणि 3 महिने 2 महिने दुधाचा आणि 1 महिना जो ड्राय पिरियड, म्हणजे 8 महिन्यामध्ये परत ती गाभ गेली पाहिजे. म्हणजे वर्षातून आपल्याला 2 वर्षातून 3 वेत, म्हणजे एका वर्षात 1.5 वेत तरी आपल्याला मिळालं पाहिजे. आणि यासोबतच महत्त्वाचं आहे की झालेले जे पिल्लं आहे त्या पिल्लांमध्ये चांगली वजनवाढ झाली पाहिजे. कारण आपल्याकडे होणारा जो प्रॉडक्ट आहे ते म्हणजे पिल्लं. आपल्याला विक्रीसाठी आपल्याकडे जो निर्माण होणारा जो प्रॉडक्ट आहे त्या पिल्लं, आणि जास्तीत जास्त पिल्लं जर आपल्याकडे तयार झाली आणि त्याची जर चांगली जलद गतीने जर वजनवाढ असेल तर निश्चित आपल्याला यापासून जास्त फायदा मिळू शकतो. आणि यासाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे निवड पद्धतीचा अवलंब करून पैदास करणं फार महत्त्वाचे आहे. तर महत्त्वाचं आपण प्रजननाचे प्रकार बघू. प्रजननाच्या प्रकारामध्ये 4 महत्त्वाचे प्रकार येतात. एक तर म्हणजे संकरित प्रजनन, दुसरं अंतर्गत प्रजनन, तिसरं बाह्य प्रजनन आणि उत्तरोत्तर प्रगती प्रजनन. संकरित प्रजनन त्याला आपण क्रॉस ब्रीडिंग म्हणतो. 2 वेगवेगळ्या जातीच्या शेळ्यांचा जर आपण संयोग घडवून आणला आणि त्यापासून होणारे जे पिल्लं आहे त्याला आपण क्रॉस झालेले पिल्लं म्हणतो किंवा संकरित पिल्लं म्हणतो. त्याला आपण संकरित प्रजननाची पद्धत म्हणतो. अंतर्गत प्रजनन म्हणजे एकाच जातीमधल्या शेळ्या असेल किंवा उस्मानाबादी शेळी असेल आणि उस्मानाबादीच नर असेल आणि त्याच कळपातला असेल त्याला आपण अंतर्गत प्रजनन म्हणतो. अंतर्गत प्रजननाचे काही फायदे काही तोटे पण आहेत. आणि ही पद्धत महत्त्वाची म्हणजे संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्यानंतर बाह्य प्रजनन. बाह्य प्रजनन म्हणजे एकाच जातीमधल्या परंतु वेगळ्या वंशामधल्या ज्या शेळ्या असतात त्यांचं जे आपण क्रॉस करतो किंवा त्यांचं जे आपण पैदास करतो त्याला आपण बाह्य प्रजनन किंवा प्युअर ब्रीडिंग असं म्हणतो. आणि उत्तरोत्तर प्रगती. आपल्या राज्यामध्ये जर आपण बघितलं तर 80% शेळ्या ज्या आहेत, एकूण संख्येच्या 80% शेळ्या ह्या नॉन डिस्क्रिप्ट किंवा गावठी स्वरूपाच्या आहेत. आणि त्यांचं जर आपल्याला उत्पन्न किंवा ब्रीड इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर मग चांगला जातीवंत नर त्या कळपामध्ये सोडून जर आपण त्याची पैदास केली तर निश्चित आपण त्याचं इम्प्रूव्हमेंट किंवा अपग्रेडेशन, उत्तरोत्तर प्रगती आपण करू शकतो. अशा पद्धतीने ही जे महत्त्वाचं आपण बघितले की ही प्रजननाचे प्रकार आहेत. आता काही पैदाशीच्या पद्धती आपण बघू की आपल्याला काय करायचं आहे की प्युअर ब्रीडिंग जर आपल्याला उस्मानाबादी शेळी आणि उस्मानाबादी याचं जर आपल्याला पैदास करायची असेल किंवा प्रजनन करायचं असेल तर मात्र एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या कळपामधलं अंतर्गत प्रजनन होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आपण दर 2 वर्षांनी आपल्या कळपामधला जो नर आहे तो आपण नर चेंज केला पाहिजे, बदलला पाहिजे, जेणेकरून अंतर्गत प्रजनन तिथे होणार नाही. आता आपण बघणार आहोत पैदाशीच्या पद्धती.
पैदाशीच्या पद्धतीमध्ये 3 महत्त्वाच्या पद्धती असतात. यामध्ये मुक्त पद्धतीने पैदास, त्यानंतर मर्यादित मुक्त पद्धतीने पैदास आणि नियंत्रित प्रजनन पद्धत, अशा 3 पद्धतीने आपण पैदास केली जाते. आता मुक्त पैदास म्हणजे काय? मुक्त पद्धतीने जर आपल्या कळपामध्ये दिवस रात्र तो नर सोडणे आणि त्यापासून त्याची पैदास करणे, त्याला आपण मुक्त पैदास. आज ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीची पैदास केली जाते. ग्रामीण भागामध्ये जे शेळीपालन होतं त्या कळपामध्ये दिवस रात्र नर हा कळपामध्ये सोडलेला असतो. मग अशा वेळेस बरेच अडचणी आपल्याला येतात. त्याच्या नोंदी आपल्याला ठेवता येत नाही. कुठल्या नरापासून चांगले पिल्लं तयार झालेत किंवा वंशावळ तयार झाली याच्या नोंदी आपल्याला ठेवता येत नाही किंवा आपल्याला ते माहिती पडत नाही. हा एक त्यामधला महत्त्वाचा ड्रॉबॅक आपण त्याला म्हणू शकतो. मर्यादित मुक्त पद्धत मात्र आपण याचा वापर केला पाहिजे. मर्यादित मुक्त पद्धत म्हणजे की काही वेळापुरते, साधारणतः एक दिवसातून 4-5 तास किंवा रात्रीच्या वेळी त्या कळपामध्ये जर आपण नर सोडला तर निश्चितच आपल्याला होणारी जी वंशावळ आहे, होणारी जी पिल्लं आहे, ते पिल्लं कुठल्या नरापासून जन्माला येतील किंवा किती शेळ्यांसाठी आपल्याला कळपामध्ये आपण नर ठेवला पाहिजे या पद्धतीची आणि आपल्याला नोंदी ठेवण्याकरिता याचा आपल्याला निश्चित फायदा होतो. आणि अशा पद्धतीची मर्यादित मुक्त पद्धत जर आपण वापरली तर याचा निश्चितच आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि यानंतर नियंत्रित प्रजनन पद्धत आहे. नियंत्रित प्रजनन पद्धत कुठे वापरली जाते की जिथं आपल्याला कृत्रिम रेतन करायचं आहे, म्हणजे शेळ्या कधी माझावरती आणायच्या, यामध्ये समकालीन प्रजनन किंवा एकाच वेळी शेळ्या माझावर आणण्याचे तंत्र ज्याला म्हणतो आपण, असं वापरलं जातं. किंवा यामध्ये कृत्रिम रेतनासाठी आपल्याला ही नियंत्रित प्रजनन पद्धत वापरली जाते. यामध्ये माझावरील शेळ्या ओळखण्याकरिता नसबंदी केलेला नर जो आहे तो कळपामध्ये सोडला जातो आणि त्या कळपामध्ये माझावर आलेल्या शेळ्या ह्या त्या नराद्वारे ओळखल्या जातात आणि त्या माध्यमातून ज्या माझावर आलेल्या शेळ्या आहेत त्याला कृत्रिम रेतन पद्धतीने भरवलं जातं. त्यालाच म्हणतो आपण संपूर्ण नियंत्रित प्रजनन पद्धत. त्यानंतर आपण बघणार आहोत पैदाशीचा हंगाम. हा सुद्धा आपल्याला माहीत असणं फार महत्त्वाचं आहे की साधारणपणे 3 हंगाम जसा आहे पावसाळी, हिवाळी आणि उन्हाळी. पावसाळी हंगाम ज्याला आपण जून ते ऑक्टोबर, नोव्हेंबर ते फेब्रुवारी हिवाळी आणि मार्च ते मे हा उन्हाळी हंगाम. पण या तिन्ही हंगामामध्ये जर आपण माझावर येण्याची टक्केवारी किंवा जास्त प्रमाण जर बघितलं तर पावसाळी हंगामामध्ये 70% शेळ्या ह्या माझावरती येत असतात. हिवाळी हंगामामध्ये साधारणतः 20% शेळ्या आणि उन्हाळी हंगामामध्ये साधारणतः 10% शेळ्या ह्या माझावरती येतात. आणि आपलं पारंपरिक पद्धतीने जे शेळीपालन केलं जातं, पावसाळ्यामध्ये जास्त शेळ्या माझावरती येतात, त्यानुसार आपल्याला नियोजन करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्याचं प्रजननाचं नियोजन करणं, पैदाशीचं नियोजन करणं, त्यानंतर गाभण शेळ्याची काळजी, ह्या सर्व बाबीसाठी आपल्याला त्याचं हंगाम, पैदाशीचा हंगाम किंवा शेळ्या माझावर आणण्याचा हंगाम माहिती असणं महत्त्वाचं आहे. आता पैदाशीच्या हंगामाची पूर्वतयारी आपण काय करायची हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण प्रजननाबद्दल बोलतो किंवा पुनरुत्पादन व्यवस्थापनाबद्दल बोलतो त्यामधला सर्वात महत्त्वाचा भाग जर आपल्याला बघायचा असेल तर ते म्हणजे पैदाशीच्या शेळ्यांची किंवा जनावरांची, शेळ्या असेल किंवा बोकळाची जी निवड आहे ती करणे फार महत्त्वाची आहे. आता पैदाशी करता शेळ्यांची निवड करताना काही महत्त्वाच्या बाबी आपण बघितल्या पाहिजे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जी शेळी आपण पैदाशीसाठी वापरणार आहोत त्या शेळीचे वंशावळीचे गुणधर्म आपण बघून घेतले पाहिजे. की साधारणतः उस्मानाबादी शेळी असेल तर उस्मानाबादी जातीचे गुणधर्म त्यामध्ये असले पाहिजे. त्याच्या आधीची जी वंशावळ आहे त्या वंशावळीचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे की जास्त पिल्लं देणाऱ्या शेळ्या असेल किंवा त्या शेळ्यांमध्ये 2 पिल्लं देण्याचं प्रमाण जास्त आहे, झालेल्या पिल्लांची चांगली वजन वाढ आहे, अशा पद्धतीच्या शेळ्यांची जर आपण निवड केली तर आपल्याला निश्चितच त्या पैदाशीपासून किंवा त्यापासून उत्पादन होणारे जे पिल्लं आहे त्यापासून आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. वय जर आपण बघितलं साधारणपणे की शेळी जर पैदाशीसाठी आपल्याला घ्यायची असेल तर 1 वर्षापेक्षा जास्त वय त्याचं असलं पाहिजे आणि 25 ते 30 किलोपेक्षा त्याचं वजन जास्त असलं पाहिजे. कमी वजनाच्या किंवा कमी वयाच्या शेळ्या जर पैदाशीसाठी आपण घेतल्या तर निश्चित आपल्याला माहिती आहे की त्यापासून चांगले पिल्लं जन्माला येणार नाही किंवा बरेचसे कॉम्प्लिकेशन्स होण्याची सुद्धा यामध्ये शक्यता असते. त्यानंतर त्याचे काही कॅरेक्टर्स बघून घेतले पाहिजे आपण. जसं नवीन जर आपल्याला पैदाशीसाठी शेळ्या विकत घ्यायच्या असेल तर आपण काय बाबी लक्षात घेतल्या पाहिजे तर साधारणपणे त्यांचं कपाळ रुंद असलं पाहिजे, मान लांब आणि पातळसर असली पाहिजे, डोळे तरतरीत असली पाहिजे, शेळी निरोगी असली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे त्यांचा योनिमार्ग स्वच्छ असला पाहिजे. बरेचदा काय होतं की गर्भाशयामध्ये दाह निर्माण होतो किंवा इन्फेक्शन होतं, त्यावेळेस सुद्धा अशा वेळी त्या शेळ्या माझावर येत नाही किंवा प्रजननासाठी त्या उपयुक्त नसतात. अशा वेळी ती सुद्धा आपण बघून घेतलं पाहिजे. त्यानंतर त्याची कास मोठी असली पाहिजे आणि कास दूध काढल्यानंतर
ती लहान होणारी कास असली पाहिजे. आणि महत्त्वाचं जर आपण बघितलं म्हणजे याचा सार जर आपल्याला बघायचं असेल तर नियमित माझावर येणारी शेळी, ती शेळी न उलटणाऱ्या शेळ्या, बरेचदा शेळ्यांमध्ये उलटण्याचं प्रमाण जास्त असते, गाप जाते, परत परत ती शेळी माझावरती येते, गाप जात नाही, अशा शेळ्या त्या नसल्या पाहिजे. म्हणजे न उलटणाऱ्या शेळ्या, सशक्त निरोगी जुळी पिल्लं देणारे आणि जास्त दूध देणाऱ्या शेळ्यांची जर आपण पैदाशीसाठी निवड केली तर यामध्ये निश्चितच आपल्याला फायदेशीर होऊ शकतं आणि याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना किंवा शेळीपालकांना होऊ शकतो. तर अशा प्रकारची शेळी स्क्रीनवरती बघा मी दाखवलेली आहे. साधारणतः त्याचे कॅरेक्टर्स असे आपण बघून घेतले पाहिजे. त्यानंतर पैदाशीकरता बोकळाची निवड, ज्याप्रमाणे आपण शेळीची निवड केली त्याचप्रमाणे आपल्याला बोकळाची निवड करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. बोकळाची निवड करताना आपण फार काटेकोरपणे त्याचं निरीक्षण करायला पाहिजे, करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हाफ ऑफ हर्ड ज्याला आम्ही म्हणतो, बोकड जे आहे त्या कळपामधलं जे काही उत्पादन आपल्याला मिळेल त्या उत्पादनाचा 50% जो वाटा असतो तो वाटा त्या नराचा असतो. त्यासाठी आपल्याला चांगले गुणधर्म असलेला सशक्त निरोगी नर पैदाशीसाठी वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये सुद्धा वंशावळीचे गुणधर्म बघून घेतले पाहिजे आपण. आधीची वंशावळ त्याची काय आहे, त्याच्यापासून झालेले पिल्लं, त्याला 2 पिल्लं देण्याचं प्रमाण किती होतं, त्या पिल्लांची वजनवाढ किती होती, त्या शेळ्या परत परत माझावरती येत होत्या का, याचं जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड आपण बघून घेतलं पाहिजे. वय जसं मी तुम्हाला सांगितलं 1 ते 1.5 वर्षानंतरचं वय असलं पाहिजे आणि साधारणतः 30 किलोपेक्षा जास्त त्याचं वजन असलं पाहिजे, जेणेकरून चांगली पैदास तिथं होऊ शकेल. आणि मेल कॅरेक्टर त्यामध्ये सगळे असले पाहिजे, जसे पाय मजबूत असणे, त्याची नजर तरतरीत असणे, ते निरोगी असणे, बांधा सदृढ असणे, त्यानंतर दोन्ही अंडकोश समांतर असले पाहिजे आणि माझावर आलेली शेळी ओळखण्याची क्षमता त्या नरामध्ये असली पाहिजे. म्हणजेच काय तर एकदा भरवलेली शेळी पुन्हा न उलटणे आणि त्यापासून जन्मणारी करडे हे सशक्त निपजणे ही चांगल्या बोकळाची लक्षणं आहे. आणि अशा पद्धतीचे चांगले गुणधर्म असलेला नर जर आपण निवडला तर निश्चितच आपल्याला यापासून जास्त उत्पन्न आणि यापासून चांगले पिल्लं, चांगली वंशावळ आपल्याकडे तयार होईल आणि चांगली वंशावळ झाल्यामुळे आपल्याला चांगलं शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळू शकते. अशा प्रकारचं स्क्रीनवरती मी उस्मानाबादी बोकळ त्याचे कॅरेक्टर्स दाखवलेले आहे. त्यानंतर आता पैदास हंगामाची पूर्वतयारी म्हणून आपल्याला काय करायचं आहे की 2-3 बाबी आपण महत्त्वाच्या लक्षात ठेवल्या पाहिजे की ज्यावरती शेतकऱ्यांचं बरेचदा दुर्लक्ष होतं. यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे केस कापणे. केस कापणे महत्त्वाचं. पैदास हंगाम जेव्हा सुरू होतो त्याआधी शेळ्यांच्या शेपटीवरचे केस, शेपटीखालील केस किंवा मागच्या पायाजवळचे केस किंवा योनी सभोवतालचे जे केस आहे ते पैदाशीच्या हंगामाच्या आधी आपण कापून घेतले पाहिजे, जेणेकरून पैदाशीच्या वेळीस काही त्रास होणार नाही. त्यानंतर नख्या किंवा खूर कापणे हा एक महत्त्वाचा आहे. काही शेळ्यांमध्ये नख्या आणि खूर वाढण्याचं प्रमाण जास्त असते आणि अशा वेळी पैदाशीच्या वेळी त्यांना काही त्रास होऊ नये अशा वेळी त्याच्या वाढलेल्या नख्या खूर आपण कापून घेतलं पाहिजे किंवा कट करून घेतलं पाहिजे. त्यानंतर नराच्या छातीला रंग लावणे. हे बरेचदा शेळीपालकांना माहिती नसतं की बोकळ जर आपण कळपामध्ये सोडला आणि त्या बोकळापासून जर शेळी माझावर आलेली शेळी जर भरवल्या गेली असेल तर ती कधी माझावरती आली, कुठली शेळी भरवल्या गेली किंवा कुठली शेळी गाप गेली किंवा कुठल्या शेळीसोबत त्या नराचा संयोग झाला, याचं रेकॉर्ड जर आपल्याला मेंटेन करायचं असेल आणि त्याची वंशावळ जर आपल्याला ठेवायची असेल तर आपल्याला हे माहिती असणं महत्त्वाचं आहे. आणि मग हे कसं मॉनिटर करायचं, कारण आपल्याकडे जर 50 शेळ्यांचा करप असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही नर सोडला असेल तर आपल्याला दुसऱ्या दिवशी काही कळणार नाही की या कुठल्या नरापासून कुठली शेळी भरवल्या गेली किंवा पळल्या गेली. त्यासाठी ही एक संकल्पना आहे की मोठ्या फार्मवरती शेळी प्रकल्पावरती वापरली जाते की जेव्हा जो नर त्या कळपामध्ये आपल्याला सोडायचा असतो पैदाशीसाठी तेव्हा त्या नराच्या छातीला रंग लावला जातो. रंग वॉटर कलर किंवा गेरू ज्याला आपण म्हणतो की काव ज्याला म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये, तर ते त्याच्या छातीला लावल्या जातो की जेणेकरून दुसऱ्या दिवशी ज्या शेळींच्या पाठीवरती आपल्याला तो रंग दिसतो ती शेळी साधारणतः माझावरती आली असेल आणि मग त्या शेळीचा रेकॉर्ड मेंटेन करणं आपल्याला महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपण याचा डाटा मेंटेन करत नाही, कारण शेळी कधी माझावरती आली, कुठल्या नरापासून ती फळल्या गेली आणि ती गाप गेल्याचा अंदाज जेव्हा आपल्याला काढायचा असतो तेव्हा आपल्याला ही तारीख आपल्याकडे असणं फार महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर आपल्याला 5 महिने साधारणतः फळल्यानंतर 5 महिने हा त्यांचा गाभण काळ असतो आणि त्यानुसार आपल्याला गाभण काळात काय काळजी घ्यायची
ह्याचं नियोजन आपल्याला करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला ही सुद्धा प्रॅक्टिस आपण करू शकतो. यासाठी शेळ्या कमी असेल तर आपण मॉनिटरसुद्धा करू शकतो, CCTV कॅमेरेसुद्धा लावू शकतो. परंतु मोठे जर फार्म असेल, कारण खूप सारे कळप असेल, तर मात्र अशी पद्धत आपण तिथं वापरतो. आता थोडं ऋतुचक्राबद्दल आपण बघू. शेळ्यांच्याबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर 2 ऋतूमध्ये साधारणतः 18 ते 22 दिवसाचं, म्हणजे एकदा जर शेळी माझ्यावरती आली आणि ती जर गाभ गेली नाही तर साधारणतः 18 ते 22 दिवसामध्ये ती परत माझ्यावरती येते. आणि एकदा जर शेळी ती माझ्यावरती आली तर साधारणपणे 16 ते 18 तास तिचा माज जो आहे हा टिकून राहतो. त्यामुळेच आपल्याला शेळी माझ्यावरती आल्यानंतर म्हणजे साधारणतः एक 12 तासाने, म्हणजे सायंकाळी जर शेळी माझ्यावरती आली असेल तर सकाळी आपण त्याला बोकळ दाखवला पाहिजे किंवा कृत्रिम रेतन पद्धतीने ती फळवल्या गेली पाहिजे, किंवा सकाळी जर आपल्याला तिचा माज दिसला असेल तर साधारणतः सायंकाळच्या वेळी म्हणजे 12 तासांनी त्याला त्याची पैदास होणं महत्त्वाची आहे. आता थोडी माजाची लक्षणं काय आपल्याला शेतकऱ्यांना किंवा शेळी पालकांना त्या शेळी माझावरती किंवा माझाची काय लक्षणं असतात की माझावर आलेली शेळी ओळखणं महत्त्वाचं असते. तर याची काही लक्षणं आहेत, ती लक्षणं जर आपण थोडीशी लक्षात ठेवले तर आपल्यासुद्धा लक्षात येईल की ही शेळी माझावरती आहे. किंवा बरेचसे नवीन शेळी पालक असतात की शेळी मुळात माझावरती असते परंतु त्यांना असं वाटतं की ती शेळी आजारी आहे की काय. त्यासाठी आपल्याला हे माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. तर याची काय लक्षणं आहेत तर माझ्यावर असणारी शेळी ही अस्थिर असतात, त्या अस्वस्थ शेळ्या असतात आणि सारख्या ओरडत असतात, नराशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर त्यांची भूक मंदावणे, खाण्याकडे किंवा चरण्याकडे त्यांचं लक्ष राहत नाही, शेपटीची मात्र त्यांची वारंवार हालचाल होते, त्यानंतर योनी मार्ग सुजून लाल होतो आणि त्यामधून चिकट स्त्राव येतो. आणि दूध देणारी जर शेळी असेल तर निश्चितच त्याचं दूध देण्याचं प्रमाण कमी होते. परंतु शेळ्यांमध्ये, बऱ्याच शेळ्यांमध्ये जर आपण बघितलं तर ही लक्षणं न दाखवता सुद्धा बरेचदा ती शेळी माझ्यावरती असते. ही मात्र बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता याच्यानंतर आपण जर बघितलं की रेतनाबद्दल जर आता बघू. शेळी माझ्यावरती आल्यानंतर आपल्याला त्याची पैदास करायची आहे किंवा रेतन करायचं आहे तर त्यामध्ये 2 पद्धतीचा वापर केला जातो. एक तर म्हणजे नैसर्गिक रेतन पद्धत, ही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नैसर्गिकरित्या नराद्वारे जी शेळी आपण फळवले जाते त्या शेळ्यांना आपण किंवा त्या पद्धतीला आपण नैसर्गिक रेतन असं म्हणतो. त्यासाठी जसं मी आपल्याला सांगितलं की साधारणतः माझावर आल्यापासून 12 तासाच्या आतमध्ये ती शेळी फळल्या गेली पाहिजे, म्हणजेच त्याचं गाभ राहण्याचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येते. आणि चांगलं आपल्याला जर यामधनं प्रमाण गाभ जाण्याचं प्रमाण जर आपल्याला वाढवायचं असेल तर साधारणपणे एका दिवसामध्ये एक बोकड 2 ते 3 वेळा 2 ते 3 शेळ्यांना फळू शकतो. आणि साधारणपणे असं जर एक बोकड जर 2 ते 3 शेळ्यांना जर फळू शकत असेल तर त्यामध्ये गाभ जाण्याचं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. दुसरी महत्त्वाची पद्धत की कृत्रिम रेतन पद्धतीबद्दल आपण थोडंसं बोलूयात. कारण कृत्रिम रेतन पद्धत ज्या ठिकाणी आपल्याला चांगला बोकळाचा प्रसार करायचा असेल किंवा आपल्याकडे एखादं चांगलं ब्रीड आहे किंवा एखादा विदेशी बोकळ आहे परंतु त्या बोकळ आपल्याला नैसर्गिक रेतनद्वारे जर आपण पैदास केली तर ते शक्य होऊ शकत नाही. आणि अशा वेळी आपल्याला कृत्रिम रेतन पद्धतीचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे. कृत्रिम रेतन पद्धतीने साधारणतः यामध्ये 2 पद्धतीने रेतन केलं जातं. एक तर म्हणजे त्याचं ताजं वीर्य वापरून आपण कृत्रिम रेतन करतो किंवा मग आपण ते गोठीत शीतरेत मात्रा तयार करून किंवा त्याला आपण फ्रोझन सिमेंट ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीनं तसे काही स्ट्रॉज तयार करून त्याचं आपण कृत्रिम रेतन करतो. आता याचे फायदे जर आपण बघितले तर एका नराच्या वीर्यापासून जास्तीत जास्त शेळ्या फळवण्याचा आपल्याला एक महत्त्वाचा फायदा आहे यामध्ये दिसून येईल. त्यानंतर ती जी वीर्य आहे त्या वीर्याची जर आपण तपासणी केली, कारण जेव्हा आपण रेतन करतो, रेतन करायच्या आधी त्या नराचं जे वीर्य आहे त्याची तपासणी आपण करू शकतो. आणि त्यामध्ये पुनरुत्पादन संस्थेमार्फत काही बरेचसे आजार आहेत ते नरापासून शेळीला होण्याची किंवा शेळीपासून नराला होण्याची शक्यता जास्त असते. त्यामध्ये ब्रुसिलोसिस सारखे काही आजार आहेत, त्याचा धोका माणसांना सुद्धा असतो. आणि असे आजार टाळण्याकरिता म्हणजे त्या वीर्याची जर आपण परीक्षण केलं किंवा ते वीर्य कसं आहे त्याची आपण परीक्षण करू शकतो किंवा त्याची तपासणी करू शकतो आणि ती आपण इथं टाळू शकतो. म्हणजे असे काही फार महत्त्वाचे फायदे आपण कृत्रिम रेतनामध्ये आपल्याला दिसून येते. आता कृत्रिम रेतनची क्रिया काय, कृत्रिम रेतन म्हणजे काय तर शेळीच्या गर्भाशयामध्ये काच नळीच्या सहाय्याने किंवा AI गन 2 पद्धतीने आपण कृत्रिम रेतन करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक ताजं वीर्य जर आपल्याला वापरायचं असेल तर त्यामध्ये आपण काच नळीचा वापर करतो किंवा आपल्याला फ्रोझन सिमेंट वापरायचं असेल
गोठीत वीर्य मात्रा जर आपल्याला वापरायची असेल तर त्यासाठी आपल्याला पर्टिक्युलर AI गन ही आर्टिफिशियल इन्सेमिनेशन गनचा आपण वापर करतो आणि याच्या साहाय्यानं जे वीर्य आहे ते गर्भाशयामध्ये शेळीच्या गर्भाशयामध्ये आपण सोडतो की जेणेकरून शेळी कन्सेप्शन होण्याचे चान्सेस जास्त म्हणजे गर्भधारणा होण्याची शक्यता तिथं आपल्याला जास्त दिसून येते. आता यासाठी आपल्याला काही ही पद्धत कशी करायची यासाठी आपल्याला सर्वात आधी जर ताजं वीर्य जर वापरायचं असेल तर आपल्याला वीर्य संकलन करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे बोकडाचं वीर्य संकलन करणं हे एक महत्त्वाचं आहे. त्यासाठी आर्टिफिशियल AV ज्याला म्हणतो आपण त्याचा वापर आपण इथं करतो. त्यानंतर यासाठी आपल्याला लागणारं AV आहे. त्यानंतर काही काचनळ्या लागतात, काही त्याला थर्मामीटर लागतं. त्यानंतर स्पेक्युलम एक महत्त्वाचं आहे की योनिमार्ग आपल्याला मोकळा करण्यासाठी स्पेक्युलम नावाचं एक चिमटा आपल्याला इथं लागतो. असे काही याला काही फार खर्चिक नाही आहे, याला कमी खर्चामध्ये आपण हे करू शकतो. परंतु हे काही बेसिक इन्स्ट्रुमेंट त्याला लागतं आपल्याला. आणि याच्या साहाय्यानं हे जर ताजं वीर्य वापरायचं असेल आपल्याला तर आपल्याला त्या नराचं वीर्य काढणे, संकलित करणे आणि काच नळीच्या साहाय्याने आपल्याला त्या शेळीच्या गर्भाशयामध्ये स्पेक्युलमनी तो योनिमार्ग मोकळा करून त्या काच नळीच्या साहाय्याने वीर्य गर्भाशयामध्ये सोडणे हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार जो आहे ज्याला आपण गोठीत शीतरेत मात्रा वापरून किंवा फ्रोझन सिमेन वापरून जर आपल्याला हे करायचं असेल तर त्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये याचं वीर्य गोठवलं जातं आणि ते एका स्ट्रॉमध्ये किंवा ते एका छोट्या बारीक कांड्यांमध्ये जे आहे ते वीर्य जे आहे ते वीर्य तिथं स्टोअर केलं जातं आणि लिक्विड नायट्रोजनमध्ये त्या जे वीर्यनळ्या ज्या आहेत त्या ठेवल्या जातात. आणि या पद्धतीमध्ये जर आपण ते गोठवून साठवून ठेवलं तर बरेच वर्ष ते जे वीर्य आहे ते आपण साठवून ठेवू शकतो. यामध्ये लिक्विड नायट्रोजनचा पार्ट फार महत्त्वाचा आहे. लिक्विड नायट्रोजनचं जर टेम्परेचर आपण बघितलं तर -176 डिग्री सेल्सिअस एवढं कमी टेम्परेचर लिक्विड नायट्रोजनचं आपल्याला असतं. आणि त्या टेम्परेचरमध्येच फक्त हे जे शुक्राणू आहे ते शुक्राणू जिवंत राहू शकतात. त्यासाठी आपल्याला याची काळजी घेणं फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपल्याला कंटेनर लागतं, LN2 कंटेनर म्हणतो, म्हणजे लिक्विड नायट्रोजन कंटेनर. त्या कंटेनरमध्ये लिक्विड नायट्रोजन स्टोअर केलेला असतो आणि त्यामध्ये ह्या गोठीत शीतरेत मात्रा ज्या आहेत त्या मात्रा ठेवलेल्या असतात. आणि जेव्हा आपल्याला कृत्रिम रेतन करायचं असते तेव्हा आपण त्या AI कंटेनरमधनं किंवा लिक्विड नायट्रोजनमधनं त्या मात्रा बाहेर काढतो. त्यानंतर त्याला थॉईंग करतो म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवर आणतो आणि ते AI गनच्या साहाय्याने शेळ्यांच्या गर्भाशयामध्ये आपण सोडतो. तर आपण इथं जर बघितलं तर साधारणपणे अशा पद्धतीमध्ये शेळीचा मागचा भाग हा साधारणतः उंचावरील अशा प्रकारे ती जी शेळी आहे ती शेळी आपण होल्ड करतो आणि स्पेक्युलम जो चिमटा आहे त्या चिमट्याच्या साहाय्याने आपण योनिमार्ग मोकळा करतो आणि त्याला AI गनच्या साहाय्याने म्हणजे आर्टिफिशियल इन्सिमिनेशन ज्या गन आहे त्या गनच्या साहाय्याने ज्या शीतरेत मात्रा मधील जे काही वीर्य आहे ते वीर्य त्याच्या गर्भाशयामध्ये सोडलं जातं. आणि ही पद्धत जी आहे की दिवसेंदिवस आता पॉप्युलर होताना आपल्याला दिसून येते. कारण येणारा जो काळ आहे किंवा चांगले नर जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपल्याला कृत्रिम रेतनाशिवाय पर्याय नाही आहे. पण चांगले नर जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर आपण नैसर्गिक रेतनाने सुद्धा आपण पैदासाची करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण त्यांच्या गर्भाशयामध्ये काच नळीच्या साहाय्याने वीर्य सोडतो. त्यानंतर एक महत्त्वाचा विषय यामधला थोडासा राहिला ते सांगायचं म्हणजे की एकाच वेळी शेळ्या माझावर आणण्याचे तंत्र. याची थोडीशी तोंड ओळख मी तुम्हाला देतो की एकाच वेळी शेळ्या माझावर आणण्याचे तंत्र म्हणजे काय. बरेचदा काय होतं की मोठे जे काही फार्म्स असतात ज्यांच्याकडे 100, 200, 300, 500 शेळ्या असतात त्यांच्याकडे जर आपल्याला कृत्रिम रेतन करायचं असेल तर त्यावेळी काय होतं की शेळी माझावरती आली की परत त्याला कृत्रिम रेतन करायचं ही जी प्रक्रिया आहे ही रोज सुरू असते आणि हे करणं सुद्धा आपल्याला शक्य होत नाही. आणि यामध्ये जर आपण एकाच वेळी माझावर आणण्याचं तंत्र जर वापरलं त्याला आपण इस्ट्रस सिंक्रोनायझेशन असं म्हणतो. आणि एकाच वेळी शेळ्या माझावरती आणून त्यामध्ये एकाच वेळी जर आपण त्या फळवल्या म्हणजेच काय होईल की एकाच वेळी गर्भधारणा होईल आणि एकाच काळामध्ये म्हणजे जवळच्याच काळामध्ये आपल्याला त्याचे जे पिल्लं आहेत ते एका वयाचे आपल्याकडे तयार होतील आणि
त्याची मार्केटिंग करणं, ते आपल्याला विकणे किंवा त्याचं मॅनेजमेंट करणं हे आपल्याला सोपं जातं. आणि याकरिता हे महत्त्वाचं आहे की एकाच वेळी शेळ्या माझ्यावर आणण्याचं तंत्र वापरलं जातं. हे तंत्र मोठ्या जनावरांप्रमाणे शेळ्यांमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो. आणि यासाठी आपण काय करतो की शेळ्यांमध्ये प्रोजेस्टेरॉन नावाचं एक हार्मोन्स असतं. त्या हार्मोन्स चे काही स्पंजेस असतात. जसं तुम्ही बघताय स्क्रीनवरती जे काही स्पंजेस आहेत, ते स्पंजेस शेळीच्या योनी मार्गामध्ये आपण इन्सर्ट करतो किंवा योनी मार्गामध्ये गर्भाशयाच्या मुखाजवळ आपण ठेवतो. साधारणतः 12 ते 14 दिवस आपण ते ठेवतो. 14 दिवसानंतर ते जे स्पंजेस आहेत ते स्पंजेस आपण बाहेर काढून घेतो. म्हणजेच काय होतं की सडन शेळ्यांच्या शरीरामधली जी इस्ट्रोजनची लेवल आहे ती वाढतं आणि शेळ्या ज्या आहेत ह्या 48 ते 72 तासामध्ये जास्त प्रमाणात म्हणजे शेळ्या माज दाखवतात. मग अशा वेळी नसबंदी केलेला जो नर आहे तो नर जर आपल्याकडे असेल तर ते जो नर ते माझ्यावर आलेली शेळी ओळखून त्यामध्ये आपण कृत्रिम रेतन जर केलं तर या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला एकाच वेळी जास्तीत जास्त पिल्लं आपल्याकडे तयार होऊन त्याचं मॅनेजमेंट करणं सुद्धा आपल्याला सोपं जाऊ शकतं. तर मित्रो, आपण या भागामध्ये या शेळ्यांच्या पैदास आणि पुनरुत्पादन व्यवस्थापनामध्ये साधारणपणे आपण शेळ्यांची निवड कशी करायची, बोकडाची निवड कशी करायची, प्रजननाचे प्रकार काय असतात, पैदाशीचे प्रकार काय असतात, त्यानंतर एकाच वेळी शेळी माझ्यावर आणण्याचे तंत्र काय, नैसर्गिक रेतन म्हणजे काय, कृत्रिम रेतन पद्धतीने शेळ्या कशा फळवायच्या, शेळीचा गाभणकाळ साधारणपणे जसं मी तुम्हाला सांगितलं की 150 दिवसाचा हा गाभणकाळ असतो. तो काळ फार महत्त्वाचा आहे. या काळामध्ये जर आपण चांगली त्याची व्यवस्था केली आणि शेळीचं जर आपण व्यवस्थापन चांगलं केलं तर निश्चितच आपल्याकडे चांगले जास्त पिल्लं आणि त्या पिल्लांची वजन वाढ, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की या व्यवसायामध्ये जर आपल्याला फायदा मिळवायचा असेल तर 2 पिल्लं देण्याचे प्रमाण जास्त असणे, 2 वेतामधलं अंतर कमी असणे आणि पिल्लांची जास्तीत जास्त वजन वाढ असणे, ह्या जर बाबी आपण बघितल्या तर निश्चितच हा व्यवसाय आपल्याला फायदेशीर होऊ शकतो. धन्यवाद.